नमस्कार. एमपीएससी परीक्षेसाठी राज्यघटना हा विषय किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. आज आपण त्यातल्याच एका हमखास प्रश्न येणाऱ्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे आपल्या राज्यघटनेचे स्रोत. चला तर मग पुढच्या काही मिनिटात पाहूया की आपली घटना घडवताना जगभरातून कोणती प्रेरणा घेतली गेली आणि परीक्षेसाठी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं. सुरुवातच करूया एका अशा प्रश्नानं जो एमपीएससीमध्ये हमखास दिसतो. डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक तत्व कुठून घेतली आणि मूलभूत कर्तव्य कुठून. नेहमीच गोंधळ होतो ना या दोन्हीमध्ये. बरोबर, म्हणूनच आज आपण हे सगळं एकदम क्लिअर करणार आहोत. या एका प्रश्नावरूनच या टॉपिकचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपली घटना खरंच उसनेवार आहे का यावर बोलू. मग कोणत्या देशाकडून काय घेतलंय ते सविस्तर पाहू. त्यानंतर एक क्विक रिव्हिजनसाठी टेबल बघू. मग प्रिलिम्स आणि मेन्समध्ये यावर प्रश्न कसे येतात याचं विश्लेषण करू. आणि शेवटी हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स. चला सुरू करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा. एक टीका नेहमी होते की आपली भारतीय राज्यघटना म्हणजे फक्त उसनवारीचा गाठोडा आहे. खरंच असं आहे का? चला जरा खोलवर जाऊन बघूया. हे बघा, आपल्या घटनाकारांनी जगभरातल्या 60हून अधिक राज्यघटनांचा अभ्यास केला. हे खरं आहे, पण त्यांनी कुठलीही गोष्ट जशीच्या तशी उचलली नाही. म्हणजे त्यांनी फक्त कॉपी पेस्ट नाही केलं. प्रत्येक वैशिष्ट्य घेतलं, ते आपल्या भारतीय परिस्थितीला, आपल्या समाजाला कसं लागू होईल यानुसार त्यात बदल केले. आणि म्हणूनच आपली घटना ही केवळ नक्कल नाही, तर एक अतिशय विचारपूर्वक तयार केलेला एक अद्वितीय दस्तऐवज आहे. चला आता बघूया की आपण वेगवेगळ्या देशांकडून नक्की काय काय घेतलंय. हा भाग परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी तर हमखास मार्क देणारा भाग आहे हा, त्यामुळे नीट लक्ष द्या. सगळ्यात आधी युनायटेड किंगडम. आता साहजिकच आहे, इतकी वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यामुळे त्यांच्या सिस्टमचा प्रभाव तर पडणारच होता. म्हणूनच आपण संसदीय शासन पद्धती, कायद्याचं राज्य, एकल नागरिकत्व, मंत्रिमंडळ प्रणाली यांसारख्या गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या. ही प्रणाली आपल्याला आधीपासूनच परिचित होती. आता येऊया अमेरिकेकडे. अमेरिकेकडून आपण काही जबरदस्त गोष्टी घेतल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचे मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स, आणि दुसरं ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्वलोकन. या दोन्ही गोष्टी आपल्या लोकशाहीचा कणा आहेत. आणि आता तो भाग जिथे सगळ्यांचा गोंधळ उडतो, डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटीज. तर हे कायमचं लक्षात ठेवा. राज्यासाठीची मार्गदर्शक तत्व म्हणजे डीपीएसपी हे आपण आयर्लंडकडून घेतलंय, आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज ही आपण तत्कालीन सोव्हिएत युनियन म्हणजेच आत्ताच्या रशियाकडून घेतली आहेत. डीपीएसपी आयर्लंड, ड्युटीज रशिया. कॅनडाबद्दल बोलायचं झालं तर तिथून आपण फेडरेशनची म्हणजे संघराज्याची आयडिया घेतली. पण कशी? तर मजबूत केंद्र सरकार असलेली. केंद्राकडे असलेले शेषाधिकार म्हणजे रेसिड्युरी पॉवर्स ही संकल्पना पण कॅनडाचीच. आणि ऑस्ट्रेलिया, तिथून आपण घेतली कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची आणि दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. आता दोन महत्त्वाचे देश. जर्मनी म्हटलं की आठवायचं इमर्जन्सी, म्हणजे आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद आपण जर्मनीच्या वायमर राज्यघटनेवरून घेतली आहे. आणि साऊथ आफ्रिका, तिथून आपण शिकलो की घटनेत बदल कसा करायचा, म्हणजेच घटनादुरुस्तीची प्रक्रिया. ठीक आहे, आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एका नजरेत बघूया. हा टेबल म्हणजे परीक्षेच्या आधीची सुपरफास्ट रिव्हिजन आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त हा तक्ता बघितला तरी भरपूर फायदा होईल. बघा, हे जे टेबलमध्ये दिसतंय ना, यावर प्रश्न हमखास येतो. विशेषतः पहिले 3 मुद्दे: फंडामेंटल राईट्स यूएसए, डीपीएसपी आयर्लंड आणि फंडामेंटल ड्युटीज यूएसएसआर. हे त्रिकूट तर विसरायचंच नाही. त्यासोबतच संसदीय प्रणाली ब्रिटन, आणीबाणी जर्मनी आणि शेषाधिकार कॅनडा एकदम पक्क करून ठेवा. बरं, थेअरी तर झाली. आता बघूया की एमपीएससी प्रिलिम्समध्ये यावर प्रश्न येतात तरी कसे. कारण फक्त माहिती असून उपयोग नाही, ती परीक्षेत वापरत आणता आली पाहिजे. हा बघा, हा सगळ्यात कॉमन प्रकार आहे एमपीएससीचा. जोड्या लावा. एका बाजूला घटनात्मक तरतुदी आणि दुसऱ्या बाजूला देशांची नावं. काम सोपं वाटतं, पण जर एक जरी जोडी चुकली तरी मार्क जातात. त्यामुळे अचूक माहिती असणं खूप गरजेचं आहे. याचं उत्तर काय असेल? आपण आत्ताच बघितलं. फेडरेशन म्हणजे संघराज्य, पण मजबूत केंद्रासोबत. कुठून? कॅनडा म्हणजे एचं 3. पार्लमेंटरी सिस्टम ब्रिटन म्हणजे बीचं 2. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आयर्लंड म्हणजे सीचं 4. आणि फंडामेंटल राईट्स अमेरिका म्हणजे डीचं 1. त्यामुळे आपलं उत्तर आहे A3, B2, C4, D1. हे झालं प्रिलिम्सचं.
पण मेन्समध्ये फक्त फॅक्ट्स विचारून भागत नाही. तिथे लागतं ॲनालिसिस, म्हणजे विश्लेषण. चला त्याचाही एक दृष्टिकोन बघूया. हा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना ही विविध देशांच्या घटनांचा संयोग आहे, स्पष्ट करा. आता इथे फक्त काय घेतलं हे सांगून चालणार नाही, तर ते कसं घेतलं आणि आपल्या गरजेनुसार कसं बदललं हे सगळं व्यवस्थित मांडावं लागेल. अशा प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी एक स्ट्रक्चर फॉलो करायचं. आधी प्रस्तावनेत सांगा की जरी प्रेरणा घेतली असली तरी ते भारतीय गरजेनुसार बदलली आहे. मग काही प्रमुख उदाहरणं द्या. सगळ्यात महत्त्वाचा भाग, त्यात आपण काय बदल केले हे स्पष्ट करा. मग उसणवारीचं गाठोडं या टीकेचं खंडन करा. आणि शेवटी एक प्रभावी निष्कर्ष काढा की ही एक जिवंत आणि अद्वितीय घटना आहे. चला, आता सगळं तर समजून घेतलंय, पण हे लक्षात कसं ठेवायचं? परीक्षेच्या गडबडीत विसरून जायला होतं. त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स म्हणजे मेमरी ट्रिक्स बघूया. हे बघा, हे एकदम सिंपल आहे. UK म्हटलं की PM आणि पार्लमेंट लक्षात ठेवायचं. USA मग राईट्स आणि रिव्ह्यू. USSR ड्युटीज. जर्मनी म्हणजे इमर्जन्सी. असं कीवर्डने लक्षात ठेवलं की परीक्षेच्या टेन्शनमध्ये पण विसरणार नाही. कॅनडा म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स. असं शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा, खूप मदत होते. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो की आपली राज्यघटना खरंच फक्त उसनवारी आहे की जगभरातल्या शहाणपणातून तयार झालेला एक अस्सल भारतीय दस्तऐवज आहे? मला वाटतं उत्तर अगदी स्पष्ट आहे. हा विषय फक्त पाठांतराचा नाही, तर आपल्या घटनाकारांच्या दूरदृष्टीला आणि त्यांच्या परिश्रमांना समजून घेण्याचा आहे.